सर्व भारतीय नागरिकांच्या संविधान विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार, जय संविधान. आज बुधवार आणि संविधान विश्लेषणाचा उपक्रम, आणि या उपक्रमाच्या पूर्वी नेहमीप्रमाणे जगातील वंचित, उपेक्षित तत्ववेत्ते आणि महापुरुष यांना तत्वज्ञानाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांचं तत्वज्ञान आपण सादर करत असतो. आजपर्यंत आपण थॉमस पेन, थॉमस जेफरसन, बेंजामिन फ्रँकलिन आणि सॉक्रेटिस या 4 महापुरुषांचं तत्वज्ञान आपण या ठिकाणी सादर केलं. उद्देश जो आहे तो हा की आपण सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य जनता या व्यवस्थेने निर्माण केलेल्या व्यवस्थेच्या प्रवाहामध्ये वाहत जात असताना आपण त्या व्यवस्थेच्या प्रवाहामध्ये वाहत असताना त्या प्रवाहाचा उगम आणि तो चुकीचा आहे का बरोबर आहे हे जर ओळखायचं असेल आणि हे ओळखून जर आपल्याला जर आचरण करून सिद्ध व्हायचं असेल तर आपल्याला महापुरुषांच्या तत्वज्ञानाची गरज असते, की जेणेकरून आपण सद्विचारी बनू, आपण डोळस बनू आणि आपल्याच जीवनाच्या कल्याणासाठी, आपल्याच कुटुंबाच्या, आपल्याच परिवाराच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या राज्याच्या, आपल्या देशाच्या आणि एकंदरीत मानवतेच्या कल्याणासाठी आपण जगत असू ही वेळोवेळी जाणीव करून देण्यासाठीच या तत्ववेत्यांच्या तत्वज्ञानाचा सादर करण्याचा उद्देश आहे. आणि त्या अनुषंगाने आज आपण महान ग्रीक तत्वज्ञ जे सॉक्रेटिस होते, त्यांचे शिष्य प्लेटो होते आणि या प्लेटोचे शिष्य असलेले एरिस्टॉटल या तत्ववेत्यांचं तत्वज्ञान आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. एरिस्टॉटल यांनी राजनीतीवरती राजकीय सिद्धांत म्हणून एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. ज्या ग्रंथामधून त्यांनी प्लेटो त्यांचे गुरु असलेले आणि प्लेटोचे गुरु असलेले सॉक्रेटिस या दोन्ही तत्ववेत्यांचं तत्वज्ञान आचरणातून कसं सिद्ध करता येईल याविषयीचा फार मोठा ग्रंथ लिहून एरिस्टॉटल यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे. तर अशा एरिस्टॉटल यांनी जे काही तत्वज्ञान आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी जे काही सांगितलं ते तत्वज्ञान मी आपल्याला या ठिकाणी सादर करत आहे. ते म्हणतात की बुद्धीपेक्षा मनाची समजूत काढल्यानेच अधिक फायदा होतो. याचा अर्थ काय की बुद्धी ही मेंदूमधून क्रिएट होते आणि मन हे हृदयातून क्रिएट होते. म्हणजेच हृदयातील जो आपलं हृदयातील जी आपली सद्सत विवेक बुद्धी आहे तिची समजूत काढून जर आपण आचरण केलं तर जो मेंदूमधलं जे मन आहे, मेंदूमधली जी बुद्धी आहे, जी समजा वेगवेगळ्या प्रकारच्या आचरणासाठी तयार होत असते, तिला कंट्रोल करण्याचं काम सुद्धा हृदयातून जर केलं तर निश्चितच आपल्याला त्याच्यामधून फायदा होतो. त्यानंतर ते म्हणतात प्रत्येकाशी मैत्री करणारी व्यक्ती कोणाचीच मित्र असत नाही. म्हणजे प्रत्येक जण म्हणतो ना, हा माझा तोही मित्र आहे, हाही मित्र आहे, ते सर्व मित्र आहेत. आज म्हणजेच आपल्या भाषेत सांगायचं असेल तर सारा गाव मामाचा, एकही नाही कामाचा. अशा पद्धतीनं एरिस्टॉटलनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाशी मैत्री करणारी व्यक्ती कोणाचीच मित्र असत नाही. त्यानंतर ते म्हणतात की वस्तूंचे बाह्य सौंदर्य दाखवणे म्हणजे कला नव्हे. वस्तूंचे बाह्य सौंदर्य दाखवणे म्हणजे कला नव्हे, तर आतील सौंदर्य बाहेर काढणे म्हणजे कला होय. या तत्वज्ञानामध्ये वरपांगी जे आपण बघतो ते कधी सत्य नसतं. जे आतमध्ये आपण जाऊ, म्हणजे थोडक्यात समुद्राच्या तळाशी मोती सापडतात, समुद्राच्या पृष्ठभागावर नाही. म्हणून या ठिकाणी एरिस्टॉटल सांगतात. त्यानंतर ते म्हणतात गुणवत्ता म्हणजे कृती नव्हे, तर ती एखाद्या सवयीप्रमाणे आहे. त्यानंतर ते म्हणतात मित्र बनवायला वेळ लागत नाही, मित्र बनवायला वेळ लागत नाही, पण हे नाते चांगल्या मैत्रीत रूपांतरित करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यानंतर ते म्हणतात नेहमीच आनंदी राहण्यावर ज्ञानी व्यक्तीचा विश्वास नसतो, पण ते दुःख व त्रास यापासून स्वतःला दूर ठेवतात. बघा, नेहमीच आनंदी राहण्यामध्ये ज्ञानी माणसं विश्वास ठेवत नाहीत, परंतु दुःख आणि त्रास यांच्यापासून ते अलिप्त राहतात.
त्यानंतर ते म्हणतात की तरुणपणी ज्या सवयी लागतात त्यामुळे जीवनात बदल होतात. तरुणपणात ज्या सवयी लागतात त्यामुळेच जीवनामध्ये बदल घडतो, परिवर्तन घडते. त्यानंतर ते पुन्हा म्हणतात, जी व्यक्ती जितक्या सुंदरपणे शिकवेल, जी व्यक्ती जितक्या सुंदरपणे शिकवेल तितकी तिची माहिती चांगलीच होईल. म्हणजे सखोल माहितीसह शिकवण्याची कलाही साध्य होते. ह्यात अरिस्टॉटल काय म्हणतात की जेवढी शिकवण्याची कला शिक्षकांना अवगत असते तेवढी त्याची महती सगळ्यात जास्त असते. अगदी याच पद्धतीने शिक्षक असले पाहिजे. त्यानंतर ते पुन्हा म्हणतात, ज्या कामासाठी तुम्हाला पैसे मिळतात त्यामुळे बुद्धी नेहमीच संभ्रमित राहते. प्रत्येक कायदा बनवण्याचे एक कारण असते. ते म्हणतात प्रत्येक कायदा बनवण्याचं एक कारण असतं आणि ते कोणत्याही प्रकारच्या उन्मादापासून स्वतंत्र असतं. म्हणजे कोणताही कायदा बनवत असताना कुठल्याही प्रकारचा उन्माद करता येत नाही. त्याच्या व्यतिरिक्त सहनशीलतेने आणि सामंजस्याने आणि सार्वजनिक हिताचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून करणारे कायदे ते एकदम लाभदायक असतात. ते पुन्हा म्हणतात, ज्या लोकांना काम करण्याची पद्धत माहित असते, ज्या लोकांना काम करण्याची पद्धत माहिती असते ते त्या पद्धतीनं काम करतात. पण ज्या लोकांना त्या कामाबद्दल सखोल ज्ञान असते ते दुसऱ्यांना शिकवू इच्छितात. बघा, ज्याला काम करण्याची चांगली पद्धत माहिती असते ते त्या पद्धतीने काम करतात, परंतु ज्यांना त्या कामाची सखोल माहिती असते ते स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नसून इतरांना ते शिकवू इच्छितात. हेच सर्वात महत्वाचा जीवनातला पैलू आहे. त्यानंतर ते म्हणतात की एखाद्या कामाबद्दल तुमच्या मनात उन्माद नाही, एखाद्या कामाबद्दल तुमच्या मनात उन्माद नाही म्हणजे जिज्ञासा नाही. तुम्ही जर त्या कामाला जास्तीत जास्त वेळ देऊ शकत नसाल तर तुम्ही हुशार सुद्धा नाही आहात. पुन्हा ते म्हणतात, जिवंत आणि मृत व्यक्ती यांच्यात जे अंतर आहे, जिवंत आणि मृत व्यक्ती यांच्यामध्ये जेवढं अंतर आहे तितकेच अशिक्षित आणि शिक्षित या व्यक्तीमध्ये अंतर असतं. त्यानंतर ते म्हणतात, जे काम योग्य पद्धतीने सुरू होते ते काम अर्धे फत्ते झाले म्हणून सांगा. समजा जे काम योग्य पद्धतीने सुरुवात होते अर्ध त्या ठिकाणी काम फत्ते झाले, यश आलं म्हणून समजायचं. म्हणजे सुरुवात चांगली पाहिजे सगळ्या पद्धतीनं. त्यानंतर ते म्हणतात, आम्हाला आमचे आयुष्य शांतीने घालवायचे असते म्हणूनच आम्ही लढाया करत असतो. शांती करायची असेल तर क्रांती पाहिजे आणि क्रांती करायची असेल तर शांती पाहिजे. त्यानंतर ते पुन्हा म्हणतात, खरेपणा ही माणसाच्या सर्वात जवळची गोष्ट आहे. आणि शेवटी एक सांगतात ते, तुम्ही ज्याला घाबरता त्याच्यावर कधीही तुम्ही प्रेम करू शकत नाही. अशा पद्धतीनं अरिस्टॉटल यांनी ग्रीक तत्ववेत्ते होते. जवळपास इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकामध्ये त्यांचं जीवन घडलेलं आहे आणि त्या संपूर्ण जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या पूर्वी झालेले त्यांचे गुरु प्लेटो आणि त्यांच्या गुरुचे गुरु असलेले सॉक्रेटिस या दोन्ही तत्ववेत्यांचं तत्वज्ञान आणि त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये त्यांनी जे काही अनुभवलं त्या सर्व अनुभवांचा सार या अरिस्टॉटल यांनी आपल्या या ग्रंथामधून बाहेर काढला आणि जगासमोर मांडला. आजही जेव्हा आपण पाहतो की सिनेमामध्ये जी काही गाणी येतात ते कुठल्या प्रेमावर आधारित असतात त्यामधून सुद्धा तत्वज्ञान अरिस्टॉटलचं बाहेर पडतं. ते एक आहे की 2 शरीर एक मन, 2 जान एक दिल, अशा पद्धतीनं जे काही मैत्रीचं तत्वज्ञान त्यांनी दाखवलं ते अरिस्टॉटलनं पहिल्यांदा या ठिकाणी सांगितलेलं आहे की 2 शरीर एक मन म्हणजे मैत्री. आणि ही मैत्री केवळ आणि केवळ 1 किंवा 2 जास्तीत जास्त 3च मित्र असू शकतात, 4था मित्र कधीही असू शकत नाही, हेही त्यांनी या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अरिस्टॉटल या तत्ववेत्यांचं तत्वज्ञान आपण समजून घेतलं. संविधानाच्या विश्लेषणाच्या उपक्रमामध्ये सर्वात महत्वाच्या पैलूला आज आपण या ठिकाणी स्पर्श करणार आहोत. तो पैलू असा की स्वातंत्र्याच्या पूर्वी हजारो वर्षापासून आमचा देश परकीयांच्या कुसांस्कृतिक आणि राजकीय आक्रमणाच्या माध्यमातून गुलाम झालेला होता. आणि ही हजारो वर्षाची गुलामगिरी पुन्हा या देशाला कधीही स्पर्श करू नये यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण 65 वर्षाच्या आयुष्यात
सर्वात महत्वाचं आणि महान काम आणि सर्वश्रेष्ठ काम जगामध्ये जे करून दाखवलं ते म्हणजे भारताच्या संविधानाची निर्मिती. इसवी सन पूर्व 2350च्या ग्रीक मधल्या एरुकागिनेच्या पहिल्या मानवी हक्काच्या लढ्यापासून ते दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटापर्यंत या जगामध्ये जे काही मानवी हक्काचे लढे लढले गेले, मानवी हक्काचे लढे कशासाठी लढले की त्या त्या देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत अत्यावश्यक गरजा पोहोचू शकल्या नाहीत, आवश्यक गरजा भागू शकल्या नाहीत, सुखाच्या गरजा भागू शकल्या नाहीत, विलासाच्या चैनीच्या गरजा भागू शकल्या नाहीत आणि ह्या गरजा भागू शकल्या नाहीत म्हणून अल्पसंख्याक विरुद्ध बहुसंख्याक या दोन्ही मधला जो संघर्ष होत गेला त्या संघर्षामधून रक्तरंजित पाठ वाहिले या पृथ्वी तलावरती. आणि हे रक्तरंजित पाठ यापुढं केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कुठेही वाहू नये यासाठीच हजारो वर्षाच्या दूरदृष्टीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि या भारताच्या संविधानाच्या मध्ये 395 कोहिनूर हिरे 22 भागामध्ये आणि 8 परिशिष्टामध्ये कसे समाविष्ट केले आणि या संपूर्ण संविधानाचं संरक्षण, संपूर्ण संविधानाचा सार ज्याला सेंटर पॉइंट म्हणू, गाभा म्हणू, तो गाभा जर कशात असेल या संविधानाच्या तर या आजपासून सुरुवात होणाऱ्या मूलभूत अधिकार, मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स या अनुच्छेद 12 ते 35 या 23 अनुच्छेदामध्ये या संपूर्ण संविधानाच्या संरक्षणाचा मूलभूत ढाचा असलेलं हे अनुच्छेद आहेत. आणि हे अनुच्छेद समजावून घेणे हे अत्यंत मोलाचं आहे. त्यामुळं या भागामध्ये प्रत्येक शब्द हा अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक वाक्य, प्रत्येक अनुच्छेद, प्रत्येक उपखंड हे सर्वात महत्वाचे आहेत. म्हणून या अनुच्छेद 12 ते 35 या 23 अनुच्छेदांना आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ते हृदयाच्या सतसत्वीय बुद्धीतून ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक आणि संपूर्ण उद्देशिकेच्या माध्यमातून शेवटी सांगितलंय की स्वतःप्रत अधिनियमित करून अंगीकृत करण्याची शपथ आम्ही घेतो, प्रतिज्ञा आम्ही करतो. या संपूर्ण उद्देशिकेच्या माध्यमातून ज्या काही संकल्पना बाहेर पडतात त्या म्हणजे स्वातंत्र्य जे निसर्ग नियमावर आधारित आहे, समानता जे निसर्ग नियमावर आधारित आहेत, बंधुता जी निसर्ग नियमावर आधारित असून सुद्धा एका मातेच्या पोटी 2 जन्मलेले बंधू त्यांच्यामध्ये जे काही ऋणानुबंध असतो ती बंधुता या ठिकाणी अधोरेखित झालेली आहे. त्यानंतर न्याय निसर्ग नियमावर आधारित आहे, त्याचबरोबर सार्वभौमत्व, त्यानंतर समाजवाद, धर्मनिरपेक्ष या सर्व ज्या काही संकल्पना आहेत या सर्व संकल्पनांचं संरक्षण करणं म्हणजे भारताच्या संविधानाचं आणि लोकशाहीचं संरक्षण करणं आहे. आणि या सर्व संकल्पनांचं संविधानाचं लोकशाहीचं जर संरक्षण करायचं असेल तर सर्वात महत्वाचं अनुच्छेद 12 ते 35 या मूलभूत अधिकारांना समजून घेणे आणि त्या अधिकारानुसार, हक्कानुसार आपण नेहमी सतत 24 तास डोळ्यात तेल घालून जागृत राहणे सामूहिक दृष्ट्या. आणि या जागृत राहण्यासाठीच शिका, याच माध्यमातून मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी संघटित व्हा आणि याच मूलभूत हक्काचं संरक्षण करण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करा. याच भावनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूळ संपूर्ण देशाला दिलेला आहे, संपूर्ण भारतीय जनतेला दिलेला आहे, भारतीय समाजाला दिलेला आहे. अशा मूलभूत अधिकाराच्या, मूलभूत हक्काच्या या संविधानातील अनुच्छेद 12 ते 35 या उपक्रमाला या आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि या अनुच्छेद क्रमांक 12चं विश्लेषण या ठिकाणी मी अशा पद्धतीने करतो की 12 अनुच्छेद या ठिकाणी कशासाठी दिलेला आहे. 12 अनुच्छेद या ठिकाणी राज्य या शब्दाची व्याख्या त्यांनी सांगितलेली आहे. राज्य कशाला म्हणायचं, स्टेट. आपल्या सर्वसामान्य जनतेला राज्य म्हटलं की काय आठवतं, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरे वगैरे. म्हणजे आपण काय पाहतो, राज्य हा शब्द म्हटलं की आपण पाहतो कुठला तरी प्रादेशिक राज्य, परंतु तसं नव्हे. राज्य या शब्दाचा संविधानी भाषेमध्ये काय आहे की आपल्या खेड्यातली ग्रामपंचायत, अनेक खेड्यांची मिळून बनलेली पंचायत समिती, अनेक पंचायत समितीच्या मिळून बनलेली जिल्हा परिषद, त्यानंतर
लोक विधानसभा आणि विधान परिषद ज्याला विधानमंडळ म्हणू, त्याचप्रमाणे संसद ज्याला राज्यसभा लोकसभा म्हणू, त्याचप्रमाणे नगरपालिका नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी लोकांच्या मताच्या अधिकारामधून लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो आणि ते ज्या सभागृहामध्ये जाऊन जनतेच्या कल्याणाचे कायदे निर्माण करतात, त्याची अंमलबजावणी करतात आणि जनतेला विकासाभिमुख करतात, एकंदरीत संपूर्ण देशाला अप्रत्यक्षरित्या विकासाच्या वाटेवर घेऊन जातात, या सर्व प्रक्रियेला, अंमलबजावणीला, कायदे निर्मितीला, अंमलबजावणीला, या संपूर्ण प्रक्रियेला राज्य हा शब्द संविधानिक भाषेमध्ये अनुच्छेद 12 नुसार वापरलेला आहे. राज्य या शब्दाचा अर्थ, स्टेट या शब्दाचा अर्थ किती मोठा गण आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, महानगरपालिका, विधानमंडळ आणि संसद, ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून निवडून देतो आणि त्या ठिकाणी सभागृहात बसून ते जनतेच्या कल्याणाचे कायदे करतात, त्याची अंमलबजावणी करतात, या संपूर्ण प्रक्रियेला राज्य हा शब्द संविधानाच्या भाषेमधून या ठिकाणी अनुच्छेद 12 मधून सिद्ध झालेला आहे. म्हणून आपण अनुच्छेद 12 क्रमांकाचं विश्लेषण या ठिकाणी राज्य या शब्दाच्या व्याख्येनुसार विश्लेषण करून समजून घेतलेलं आहे. त्यानंतर अनुच्छेद क्रमांक 13. अनुच्छेद क्रमांक 13 मध्ये काय की या अनुच्छेद क्रमांक 13 सांगतं की मूलभूत हक्काशी विसंगत असलेले अथवा त्याचे न्यूनीकरण करणारे कायदे. बघा, अनुच्छेद क्रमांक 13 मध्ये सांगितलेलं आहे की या संपूर्ण अनुच्छेद 12 ते 35 मध्ये जे मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकार या सर्वसामान्य जनतेला प्रत्येकाला दिलेले आहेत, तर या मूलभूत अधिकाराच्या साठी जे कोणते काही नवीन कायदे बनतील ते कायदे या मूलभूत हक्काशी विसंगत असता कामा नये, विरुद्ध असता कामा नये. या मूलभूत अधिकार आणि हक्काच्या माध्यमातून ते अधिकार किंवा हक्क कमी करण्याचं, कायदे करण्याचा अधिकार संसदेला नाहीये, अशी भूमिका स्पष्ट या 13 अनुच्छेदामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे. यामध्ये पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलेलं आहे की जेव्हा देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्याच्या नंतर या संविधानाची निर्मिती झाली आणि 26 जानेवारी 1950 पासून या निर्माण झालेल्या संविधानाची अंमलबजावणीला सुरुवात झाली. तर त्या सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे संविधान निर्मितीच्या अगोदरच्या काही काळामध्ये आणि संविधान निर्मिती होऊन लागू होण्याच्या काही काळामध्ये, जर त्या काळामध्ये या संविधानामध्ये जेवढे काही मूलभूत अधिकार असतील या अनुच्छेद 12 ते 35च्या माध्यमातून, या अधिकाराशी विसंगत जर संविधान निर्मितीच्या अगोदरचे काही त्यावेळेस अंमलात असतील, म्हणजेच या मूलभूत हक्काशी विसंगत असलेले, विरुद्ध असलेले किंवा यांना कमी लेखणारे असलेले जर त्या काळामध्ये काही जुने कायदे असतील, तर ते कायदे या संविधानातील अंमलबजावणीच्या या कायद्यानुसार, या मूलभूत अधिकारानुसार ते रद्दबातल ठरतील. थोडक्यात की संविधान अंमलबजावणीच्या नंतर अगोदर जे काही जुने कायदे असतील आणि ते कायदे जर या मुळाशी विसंगत होत असतील तर ते कायदे रद्द ठरवले जातील, त्यांची अंमलबजावणी होणार नाही, असा स्पष्ट अर्थ या अनुच्छेद क्रमांक 13 मधून स्पष्ट झालेला आहे. आता यामध्ये पहा, राज्य म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे अनुच्छेद 12 नुसार राज्य म्हणजे ग्रामपंचायत ते संसद या सगळ्या ऍक्टिव्हिटीला राज्य हा शब्द वापरला पाहिजे. तर या राज्यांनी काय केलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचे या अनुच्छेद 12 ते 35च्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं या जनतेचे हक्क आणि अधिकार हिरावून घेतील असे कायदे पारित करायचे नाहीत. असे कायदे अजिबात मांडायचे सुद्धा नाही, पारित करणं तर बाजूलाच, प्रस्ताव सुद्धा स्वीकारायचा नाही. अशा पद्धतीचं अधिकार या अनुच्छेद 13 मधून या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचप्रमाणे या सगळ्या राज्याच्या पद्धतीने या विधानमंडळामध्ये, संसदेमध्ये आणि या सगळ्या प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही जनतेच्या कल्याणाचे कायदे केले जातील, म्हणजेच ग्रामपंचायत त्या खेड्यातल्या लोकांसाठी एखादा कायदा करत असेल
पंचायत समिती त्या गावातील लोकांसाठी एखादा कायदा करत असेल, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद त्यांच्या विभागामध्ये त्यांचे कायदे करत असेल, विधानमंडळ संपूर्ण राज्यासाठी कायदे करत असेल, संपूर्ण देशासाठी संसदेत कायदे निर्माण होत असतील, म्हणजे एकंदरीत त्या त्या भागामध्ये जे जे काही जनतेच्या कल्याणासाठी कायदे होतील त्या कायद्याची व्याख्या या ठिकाणी केली आहे. म्हणजे कायदा कशाला म्हणावं, तर त्यामध्ये कायदा या शब्दाचा अर्थ काय सांगितलेला आहे? अध्यादेश. अध्यादेश म्हणजे कायदेशीर आदेश, त्याला अध्यादेश म्हणायचं. हा आदेश सुद्धा कायद्याचे रूपांतरित होतो. त्याचप्रमाणे आदेश म्हणजे हुकूम, आदेश, हुकूम, ऑर्डर हा सुद्धा कायद्याच्या व्याख्येमध्ये शब्द येतो. त्याचप्रमाणे उपविधी म्हणजे कायदा लागू होण्याच्या आधी जो काही प्रस्ताव ठेवले जातात त्याला उपविधी म्हणतात. तर असा उपकायदा सुद्धा या ठिकाणी कायद्याच्या व्याख्येमध्ये येतो. त्यानंतर नियम, साधा नियम जरी केला, कुठलाही नियम जरी केला तरी तो नियम सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनामधून कायदा म्हणून उल्लेख केला जातो. विनियम म्हणजे सुधारित नियम. एखादा नियम जुना असेल आणि तो जर लागू होत नसेल तर त्याला सुधारण्यासाठी जे काही नियम केले त्याला विनियमन म्हणतात. मग हे विनियम सुद्धा कायद्याच्या व्याख्येमध्ये येतात. त्यानंतर अधिसूचना, एखाद्या अधिकाऱ्याने जर कोणती अधिसूचना जारी केली, ज्याला आपण महाराष्ट्र सरकार GR म्हणतो, अशी अधिसूचना जरी जारी केली तरी ती सुद्धा त्या ठिकाणी कायदा या व्याख्येमध्ये बसते. त्यानंतर जे काही रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या चालत आलेल्या आहेत, ह्या रूढी परंपराला सुद्धा कायद्याचं रूप स्वरूप मिळतं. म्हणजे याचा अर्थ कायदा या भाषेमध्ये, या व्याख्येमध्ये, या शब्दामध्ये या सर्व प्रकारच्या संकल्पना समाविष्ट होतात. मग काय काय आता सांगितल्याप्रमाणे की आदेश, उपविधी, नियम, अधिनियम, रूढी, परंपरा, अधिसूचना या सगळ्या शब्दांचा अर्थ या एकाच कायदा या शब्दामध्ये अधोरेखित होतात. म्हणजे मूलभूत अधिकाराच्या बाबतीत विसंगत असे कुठल्याही प्रकारचे कायदे होऊ नये यासाठी अनुच्छेद क्रमांक 13 मधून मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर प्रवर्तनात असलेले कायदे कशाला म्हणायचे ते पाहू. की विधानमंडळाने म्हणा किंवा एखाद्या त्या विधानमंडळाच्या माध्यमातून जे कोणी अधिकारी नियुक्त झालेला असेल, एखादी लवाद किंवा कमिटी निर्माण झाली असेल, त्या प्राधिकाराच्या मार्फत जर समजा कोणत्याही क्षेत्रामध्ये एखाद्या कायद्याची निर्मिती होत असेल किंवा एखादा कायदा काढून टाकण्यासाठी त्यासाठी प्रक्रिया चालत असेल तर अशा प्रकारच्या या सर्व प्रकारच्या म्हणजे मूलभूत अधिकाराशी विसंगत जर ते एखादे कायदे करत असतील तर त्याला सुद्धा रद्द ठरवलं जाईल, ते सुद्धा मान्य केले जाणार नाही. अशा प्रकारे या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 368 अनुच्छेदानुसार सांगितलेलं आहे की संविधानामध्ये काळानुसार जर काही अनुच्छेदाचं फेरफार, अनुच्छेदामध्ये किंवा सुधारणा करण्याची जर गरज पडत असेल तर ती करण्याची मुभा 368 अनुच्छेदामधून बाबासाहेबांनी दिलेली आहे. आता जेव्हा मूलभूत अधिकारासाठी जर कोणते विसंगत कायदे करत असतील तर ते विसंगत केलेले कायदे 368 प्रमाणे त्याला मानले जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की मूलभूत अधिकारावरती गदा कुणालाही आणता येणार नाही, मूलभूत हक्कावरती गदा कुणालाही आणता येणार नाही. आणि जर तसा प्रयत्न झाला तर तो 368 प्रमाणे मानला जाणार नाही, हेही स्पष्ट या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुच्छेद क्रमांक 13 मधून सांगितलेलं आहे. आता या बाबतीत अनेक क्लिष्ट बाबी या ठिकाणी आहेत. जसं या सगळ्या बाबतीत एक सांगावंसं वाटतं की या मूलभूत अधिकारावरती गदा आणण्याचा प्रयत्न 1951 साली करण्यात आला होता आणि तो प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच आल्यामुळं तो हाणून पाडण्यात आला आणि तो प्रयत्न काही यशस्वी होऊ शकला नाही. नंतरच्या काळामध्ये अनेक प्रयत्न झाले, ते प्रयत्न कसे यशस्वी झाले ते आपण पुढील भागात पाहणार आहोत. परंतु या अनुच्छेद क्रमांक 13च्या माध्यमातून संपूर्ण अनुच्छेदामधून एक स्पष्टीकरण झालेलं आहे की अनुच्छेद 12 ते 35च्या या 23 अनुच्छेदाच्या मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं काम या 13 मधून सांगितलेलं आहे. कोणतंही राज्य, संसद, नगरपालिका, नगर परिषद या सगळं
या सगळ्या ज्यांना कायदे करण्याचा अधिकार आहे यांना कुठल्याही मूलभूत हक्काशी विसंगत असलेले कायदे करण्याचा किंवा याचं महत्व कमी करण्याचा कायदे करण्याचा अधिकार कुठल्याही विधानमंडळाला नाही, कुठल्याही संसदेला नाही आणि कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला नाही, कुठल्याही ग्रामपंचायतीला नाही, पंचायत समितीला नाही, ना जिल्हा परिषदेला नाही. अशा पद्धतीचं संरक्षण, या मूलभूत अधिकाराचं संरक्षण या 13 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून स्पष्ट झालेलं आहे. यानंतर आपण आता 14 क्रमांकाच्या अनुच्छेदाचं विश्लेषण करूया. 14 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून काय सांगितलेलं आहे की कायद्यापुढे सगळे समान, कायद्यापुढे समानता. आता जो काही या देशामध्ये कायदा निर्माण होईल त्या कायद्यापुढे सगळे समान. या कायद्यामुळं हा उच्च जातीचा, हा कनिष्ठ जातीचा म्हणून असमानता दाखवता येणार नाही, समानच लेखावं लागणार आहे. हा काळा हा गोरा म्हणून वर्णभेद सुद्धा करता येणार नाही. हा उच्च धर्माचा, ह्या वेगळ्या धर्माचा म्हणून धर्मभेद करता येणार नाही. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा द्वितीयपंथी आहे, हा तृतीयपंथी आहे म्हणून कुठल्याही प्रकारचं लिंगभेद त्या ठिकाणी करता येणार नाही. हा कमी शिकलेला, हा जास्त शिकलेला म्हणून अशिक्षित आणि सुशिक्षितपणाचा भेद या ठिकाणी करता येणार नाही. हा कमी वयाचा, हा ज्येष्ठ वयाचा म्हणून सुद्धा या ठिकाणी भेद करता येणार नाही. थोडक्यात कायद्यापुढं सगळे समान, कुणीही कमी नाही, कुणीही उच्च नाही, कुणीही कनिष्ठ नाही, कुणीही वरिष्ठ नाही, सगळे समान. अशा पद्धतीचा या 14 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून कायद्यापुढे सर्व समान अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये प्रथमतः समानता आणण्याचं काम केलेलं आहे. समता आणि समानता यामध्ये जर आपण फरक करायचा असेल तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो की एखादा जिल्हाधिकारी आहे, एखाद्या कॉलनीमध्ये जिल्हाधिकारी राहतो आणि त्याचा शिपाई त्याच कॉलनीमध्ये राहतो असं गृहीत धरा. आणि त्या ठिकाणी एखादा सार्वजनिक कार्यक्रम असेल, उपक्रम असेल तर त्या ठिकाणी जर वर्गणी जर जमा करायची असेल, निधी गोळा करायचा असेल तर त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आणि त्याच्या शिपायाला सारख्याच निधी लावणं किंवा त्यांच्याकडून वर्गणी म्हणून गोळा करणं, वसूल करणं ही समता होऊ शकत नाही. कारण त्या जिल्हाधिकाऱ्यांना जेवढा पगार आहे त्याच्या पगाराच्या 1% जर घेतला तर या शिपायाच्या पगाराच्या 1% सुद्धा त्या ठिकाणी वर्गणी दिली पाहिजे. याचा पगार जर समजा 40,000 रुपये असेल तर याचा 1% जर असेल तर यांच्याकडून 400 रुपये वर्गणी घेतली पाहिजे. आणि जिल्हाधिकाऱ्याला जर 2 लाख रुपये पगार असेल तर त्याच्याकडून 2,000 रुपये घेतले पाहिजे. म्हणजेच ही समानता झाली. परंतु दोघांकडूनही 500-500 रुपये घेणं, आम्ही समता निर्माण केली असं होणंही शक्य नाही. म्हणून समता आणि समानता यामध्ये फरक आहे. त्यासाठी स्वातंत्र्य समानता, या समानता या शब्दाचा उल्लेख जर करायचा असेल, आविष्कारिता करायचा असेल तर या प्रकारच्या अनुच्छेदाच्या या 14 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून आपल्याला ते सिद्ध करावे लागेल. म्हणून या देशामध्ये जर कोणी कायदा करेल, संसद करेल, विधानमंडळ करेल तर त्या निर्माण झालेल्या कायद्यापासून सगळ्यांना समान हक्क आणि समान अधिकार मिळतील. म्हणून कायद्यापुढे सर्व समान. धर्म, जात, लिंग, भेद हे सगळ्या भेदाच्या भिंती या कायद्यापुढे जगाच्या वेशीवर टाकल्या जातात. आणि म्हणून 14 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून आपण या ठिकाणी कायद्यापुढे सर्व समान अशा पद्धतीने समजून घेतले आहे. आज आपण 12, 13 आणि 14 या 3 क्रमांकात, या 3 अनुच्छेदाच्या माध्यमातून विश्लेषण समजून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा सारांश रूपाने सांगतो. 12 अनुच्छेदानुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद, विधान परिषद, विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि या व्यतिरिक्त जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सगळ्यांमध्ये जी काही ऍक्टिव्हिटी चालते कायदे निर्मितीची आणि अंमलबजावणीची, त्या सगळ्या प्रक्रियेला राज्य हा शब्द वापरलेला आहे. आणि 13 अनुच्छेदानुसार काय सांगितलेलं आहे की या सगळ्या राज्यांना मूलभूत हक्क जे अनुच्छेद 12 ते 35 आहेत, या 23 अनुच्छेदाला विरुद्ध, विसंगत किंवा यांचं महत्व कमी करणारे कायदे निर्माण करता येणार नाहीत. ह्या अशा पद्धतीने मूलभूत हक्काचं संरक्षण या 13 अनुच्छेदाच्या माध्यमातून
या ठिकाणी केलेला आहे. आणि 14 क्रमांकाच्या अनुच्छेदामधून काय सांगितलंय की कायद्यापुढे सगळे समान. या सगळ्या राज्यांनी कायदे जेव्हा करायचे, त्यांच्या कल्याणाचे फायदे करायचे जनतेच्या, तर हे करत असताना त्या कुठल्याही भेदाच्या भिंती बाजूला ठेवून कायद्यापुढे सगळे समान अशा पद्धतीने कायदा करावा लागेल आणि अशा पद्धतीनेच त्याची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठीच या 14 क्रमांकाच्या अनुच्छेदाचा समावेश केला आहे. अशा पद्धतीने आपण 12, 13 आणि 14 या 3 अनुच्छेदाचं विश्लेषण आपण केलेलं आहे. त्याचप्रमाणे एरिस्टॉटल या ग्रीक तत्ववेत्याचं तत्वज्ञान सुद्धा आपण या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने आजचा आपला हा विषय संपलेला आहे आणि यासाठी मी आपली रजा घेतो, थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार.